नमस्ते मित्रांनो, माझ्या नाईस स्टोरी या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. पण सुधीरचं काही आज कामात लक्ष नव्हते. त्याच्या मनात गोड युद्ध चालू होते. संध्याकाळ कधी होते याची तो वाट पाहू लागला. त्याचं सारखं घड्याळाकडे लक्ष लागले होते. सुधीर मनाची सगळी तयारी करून कसं आणि काय बोलायचे हे तो पुन्हा पुन्हा आठवू लागला. संध्याकाळ झाली तशी शीतल सुधीरच्या टेबलजवळ आली आणि म्हणाली, चल निघूया का? हो चल, असं बोलून सुधीर तिच्या सोबत चालू लागला. कॉफी शॉप ऑफिस समोरच होते. दोघे आले आणि एखादं टेबल बघून तिथे बसले. सुधीरने 2 कप कॉफी ऑर्डर केली आणि इकडच्या तिकडच्या गप्पा चालू झाल्या. सुधीरने आईची तब्येत कशी आहे, घरी कसा आहे, अशी चौकशी केली. शीतलने पण सगळं ठीक असल्याचं सांगितलं. सुधीरने आता जास्त बोलणं न थांबवता लांबवता मुख्य विषय बोलण्याची सुरुवात केली. शीतल, मला तुला काही सांगायचं आहे. हो बोल ना. सुधीरने धीर करून शीतलला सांगितलं. शीतल, तू मला खूप आवडते. माझ्याशी लग्न करशील? यावर शीतल काही बोलली नाही. ती फक्त त्याला म्हणाली, उद्या संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर तू माझ्याबरोबर घरी चल. सुधीरला ती अशी का बोलली हे त्याला समजलं नाही. ठीक आहे, येईन मी तुझ्याबरोबर. पण तू असं काय आहे जे तू मला इथे सांगू शकत नाही? तू ये घरी, मग कळेल तुला. चल निघूया आपण, मला घरी जायला उशीर होईल. शीतल, हो चल निघूया. सुधीर असं बोलून दोघे कॉफी शॉप मधून बाहेर आले. शीतलने बस पकडली आणि निघून गेली. सुधीर फक्त बस जाण्याच्या मार्गाकडे पाहू लागला. त्याने पण बाईक सुरू केली आणि निघाला. त्या दिवशी दोघांच्याही मनाची चलबिचल चालू होती. दोघांनाही रात्रभर झोप नव्हती. दुसऱ्या दिवशी दोघे मध्ये आले, पण फारसे काही बोलले नाही. कामापुरते थोडंसं बोलत होते आणि आपलं काम करत होते. सुधीरच्या मनात धाकधूक होती. हिने मला घरी का बोलवले हे काही कळत नाही. संध्याकाळी सुधीर शीतलबरोबर तिच्या घरी आला. तिने सुधीरची ओळख आपल्या बाबा बरोबर करून दिली. मग तिने त्याला आईच्या कॉटजवळ घेऊन आली. तिच्या आईची अशी अवस्था आणि घरची परिस्थिती बघून सुधीरला खूप वाईट वाटले. शीतल त्याला बोलली, हे माझं कुटुंब आहे. यांना सोडून मी कुठेही जाऊ शकत नाही. मी त्याच मुलाशी लग्न करेन जो माझ्या आईबाबांना सांभाळेल. तुला माझ्याशी लग्न करायचे आहे? माझी अट मान्य असेल तर करू आपण लग्न. शीतलला माहीत होतं तिची अट सुधीर मान्य करणार नाही. तो आपल्याशी लग्न नाही करणार. सुधीर थोडा वेळ तिथे थांबला. तिच्या आईबाबांशी गप्पा मारल्या आणि तिथून निघाला. घरी जाताना त्याच्या डोक्यात शीतलचे आणि तिच्या घरचे विचार चालू होते. सुधीरचं आयुष्य असंच धकाधकीतून गेले होते. त्याचे आई वडील लहानपणीच गेले होते. मामाच्या घरी तो लहानपणाचा मोठा झाला. तिथे त्याचे चांगलं शिक्षण घेतले आणि घरी तो मामीला घरकामात मदत करू लागला. पुढे त्याने छोटे मोठे काम करून आपलं शिक्षण पूर्ण केलं. मामांना एकट्यांना हा भार द्यायचा नव्हता, म्हणून तो जे मिळेल ते काम करायचा. आता तो चांगल्या कंपनीत जॉबला आहे. तिचं परिस्थिती अजूनही शीतलची आहे. सुधीर घरी आला. तो विचार करू लागला की आपण शीतलसाठी काय करू शकतो, तिचा त्रास कसा कमी होईल हे विचार चालू होते. रात्री किती वेळ तो जागा होता हे त्याला माहीत नव्हते. विचार करतच त्याचा डोळा लागला आणि तो झोपून गेला. सकाळी उठून त्याने सगळं आवरलं आणि ऑफिसमध्ये आला. ऑफिसमध्ये आल्यावर त्याला शीतल दिसत नव्हती. तो शीतलला शोधू लागला, पण त्याला ती कुठेच दिसत नव्हती. तो विचार करू लागला, आज शीतल ऑफिसमध्ये आली नाही का? माझ्यामुळे ती आली नाही का? काय झालं असेल? का आली नाही? असे विचार डोळ्यात चालू होते.
डोक्यात चालू होते. मग त्याने ऑफिसमध्ये शीतलची मैत्रीण नीना हिच्या जवळ चौकशी केली. हाय नीना. हाय. आज तू इथे कसा? नीना, काम होतं तुझ्याकडे. सुधीर, माझ्याकडे काय? नीना, आज शीतल का आली नाही? सुधीर, अरे तिच्या आईची तब्येत अचानक खूप बिघडली म्हणून आज ती नाही आली. नीना, ओके, थँक्स. सुधीर सुधीर मनातच एकटाच बोलू लागला. काय झालं असेल? पण तिच्या आईला खूप सिरियस तर नसेल. एकटी शीतल कशी सांभाळत असेल? मला जायला हवं. आणि तसाच तो रिसेप्शनिस्टला काही सबळ कारण सांगून तिथून निघाला. जोपर्यंत शीतलच्या घरी पोहोचत नाही तोपर्यंत सुधीरला एक क्षणही मैलाचा वाटत नव्हता. थोड्या वेळाने सुधीर शीतलच्या घरी पोहोचला. खरंच वातावरण खूप गंभीर वाटत होतं. घरी डॉक्टर आले होते. तिचे आई बाबा आईच्या बाजूला बसले होते. शीतल एका बाजूला रडत उभी होती. सुधीरने पुढे होऊन तिला धीर दिला. शीतल, आईला काही होणार नाही. तू काळजी करू नको. मी आहे तुझ्यासोबत. ह्या एवढ्याच बोलण्याने शीतलला धीर आला. एक बळ मिळाल्यासारखं झालं होतं. शीतलला त्या शब्दाचा खूप आधार वाटला. मनोमन ती खूप सुखावली होती. डॉक्टरांनी शीतलच्या आईला व्यवस्थित तपासले आणि काही औषधे लिहून दिली. डॉक्टर जायला निघाले तसा सुधीर पण त्यांच्या बरोबर बाहेर आला. त्याने डॉक्टरांना तिच्या आईबद्दल नीट चौकशी केली व उपचार किती वेळ चालू ठेवावे लागेल हे सर्व त्याने सविस्तर विचारले. आणि मग तो आतमध्ये आला. त्याने शीतलला आणि तिच्या बाबांना काळजी करण्यासारखं काही नाही असं सांगितलं. लवकरच त्यांना बरं वाटेल आणि त्या हिंडू फिरू लागतील. हे ऐकून मनोहर पंत आणि शीतल ह्या दोघांना बरं वाटलं. सुधीर थोडा वेळ तिथे थांबला आणि मग तो पुन्हा ऑफिसला जायला निघाला. शीतल आणि तिचे बाबा जेवून जाण्याचा आग्रह करत होते, पण सुधीर सहज बोलण्याच्या ओघात बोलून गेला. पुढल्या वेळी हक्काने जेवायला येईल असं बोलून तो तिथून निघाला आणि ऑफिसमध्ये आला. पण त्याचं कामात लक्ष लागत नव्हतं. सारख्या शीतलचा विचार चालू होता. त्याने शीतलशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याने तसं त्यांच्या मामांनाही कळवलं होतं. काही दिवस असेच निघून गेले. हळूहळू शीतलला सुद्धा सुधीर आवडू लागला होता. सुधीरचं अधूनमधून शीतलच्या घरी येणं जाणं चालू होतं. शीतलच्या आईबाबांना सुधीर हा त्यांच्याच घरातील व्यक्ती आहे असे वाटत होते. शीतलच्या आईची तब्येत आता थोडीफार सुधारली होती. सुधीरने आता मनाशी निश्चय केला, शीतल बरोबर लग्न करायचे. त्याने त्याच्या मामा मामीला मुंबईमध्ये बोलवून घेतले. ते आल्यावर सुधीरने शीतल आणि स्वतः बद्दल थोडक्यात दोघांना सांगितले. दोघांनी सुधीरचं बोलणं ऐकून घेतलं आणि मग ते थोडा वेळ विचार करू लागले. दोघे एकमेकांशी चर्चा करून निर्णय घेतला. सुधीर मनातून घाबरला होता. मामा मामी होकार देतात की नाही? मामींनी त्या दोघांच्या लग्नाला संमती दिली. मामाने सुधीरला सांगितलं, सुधीर, त्यांना कळव, आपण संध्याकाळी त्यांच्याकडे येत आहोत. सुधीर हे ऐकून खूप खुश झाला. त्याने मामा मामीला आनंदाने मिठी मारली. लगेच त्याने शीतलला फोन करून कळवलं. इथे शीतलसुद्धा हे ऐकून खूप खुश झाली. तिला तिच्या कामावर विश्वास होत नव्हता. तिने ही बातमी आईबाबांना सांगितली आणि संध्याकाळच्या तयारीला लागली. संध्याकाळी सुधीर आणि त्यांचे मामा मामी शीतलच्या घरी आले. शीतल आणि मनोहर पंतांनी पाहुण्यांचं स्वागत केले आणि त्यांना बसायला सांगितले. सुधीरने मामा मामींनी ओळख करून दिली. त्याने त्यांचा निर्णय शीतलला आणि तिच्या घरच्यांना सांगितलं. शीतल, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. मी तुझ्या आईबाबांची काळजी घेईन आणि त्यांचा सांभाळ करेन. हे ऐकून मामा मामीला आपल्या भाच्याच्या खूप कौतुक वाटले. शीतल चहा आणि नाश्ता घेऊन बाहेर आली आणि तिने सुधीरला सांगितलं, सुधीर, तू भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नको. पुन्हा विचार कर. पण सुधीरचा निर्णय पक्का झाला होता.
माझा निर्णय पक्का आहे, असं सुधीरने सांगितलं. मग सुधीरने तिच्या आईबाबांना त्यांचं मत विचारले. शीतलच्या आईबाबांना हे ऐकून खूप आनंद झाला. सुधीरसारखा मुलगा आपल्या शीतलसाठी शोधूनही सापडणार नाही, हे त्यांना माहीत होते. सुधीर आणि शीतलने आईबाबांच्या आणि मामामामींचा आशीर्वाद घेतला. शीतलचे आईबाबा खूप खुश झाले. सुधीरसारखा चांगला मुलगा आपल्या मुलीला मिळाला आणि त्यांनी हात जोडून देवाचे आभार मानले. शीतलच्या आईची तब्येत बरी नसल्यामुळे लग्न साध्या पद्धतीने करायचे असे ठरले. सुधीर आणि शीतलने आईबाबांच्या आणि मामांचा आशीर्वाद घेतला. शीतलचे आईबाबा खूप खुश झाले. सुधीरसारखा चांगला मुलगा आपल्या मुलीला मिळाला. त्यांनी हात जोडून देवाचे आभार मानले. शीतलच्या आईची तब्येत बरी नसल्यामुळे लग्न अगदी साध्या पद्धतीने करायचे असे ठरले. 2-3 दिवसांनी त्यांनी एखादा चांगला मुहूर्त पाहून दोघांचा साध्या पद्धतीने लग्न लावून दिले. सुधीरने आता घरची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली होती. शीतलच्या आईची तब्येतीत हळूहळू सुधारणा होत होती. मनोहरपंतांनी आपल्या मुलीचा संसार सुखाचा पाहून मनोमन देवाचे आभार मानले. सगळे खूप आनंदाने राहत होते. शीतल खूप खुश होती. आयुष्यात पहिल्यांदाच ती हे सुख अनुभवत होती. आज खऱ्या अर्थाने शीतल मोकळा श्वास घेत होती. तुम्हाला जर ही स्टोरी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुमच्यासाठी अशीच नवीन स्टोरी नक्कीच घेऊन येईल. थँक्यू.